या सेंट्रल पार्कमध्ये. आणि हे सेंट्रल पार्क बरोबर घणसोली स्टेशनच्या समोरच आहे. तुम्हाला काहीच म्हणजे असं ऑटोनी वगैरे जायला लागणार, एकदम समोर आहे. तर तुम्ही येऊ शकता. आता बघूया आपण. ह्याचा टायमिंग आहे सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आणि मी सकाळी आले 9 वाजता. आता आपण हे सगळं एक्सप्लोअर करूया. आणि रात्रीचा पण टायमिंग आहे फक्त सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत. सो आता मी 9 वाजता आले आहे. आता आपण एक्सप्लोअर करूया फटफट, कारण की आता टायमिंग संपायला आलाय. लेट्स गो. सेंट्रल पार्कचा गेट आहे. सगळ्यात पहिलं त्यांना विचारायला लागेल की एंट्री फीस आहे का नाही, बिकॉज मला पण माहिती नाही, मी फर्स्ट टाइम आले इकडे. आपण विचारूया इकडे एंट्री फीस आहे का नाही. एंट्री मारल्या हा असा एक बनवला त्या लोकांनी. आता आपण पुढे जाऊन बघूया की काय आहे इथं. आय थिंक सो पाणी वगैरे इथं असं साठतं, पण काय माहिती इथं काय आहे का नाही. आता म्हणजे लाईटिंग वगैरे आहे का नाही आता बघायला लागेल. रात्रीचं जर आले तुम्ही तर इकडे खूप असं मस्त लाईट वगैरे असेल, पण आत्ता मी सकाळी आले. बघूया आता सकाळचाच नेचर. इथं पाऊस वगैरे थांबलाय म्हणून इथं पाणी साठलंय, नाहीतर काय माहिती इथं लाईटिंग वगैरे असेल का नाही. पण मस्त स्टार्टिंग एंट्रन्सलाच एकदम हे. आणि हे खूप इन्स्टावर फेमस झालेलं, एकदा रील आलेला. हे खूप फेमस झालेलं आय थिंक इन्स्टावर. आणि या यू कॅन सी योर सगळं ग्रीन ग्रीन आहे मस्त. मारल्या तुम्हाला सगळ्यात पहिला असं एक पूर्ण आपण बघूया. त्या लोकांनी हे दिलंय लोकेशन वगैरे आणि मॅप दिलाय. बघूया आपण काय. मेन एंट्रन्स यू कॅन सी. सकाळी इकडे सगळे असे वॉकिंगला आले, कारण की त्यांचं घर जवळ आहे. ते लोक वॉकिंगला आले तिकडे आणि मी एवढं सकाळी व्लॉग बनवायला आली इथं. यावाल्या सेंट्रल पार्कमध्ये असं सगळं दिलं त्या लोकांनी. बास्केटबॉलचं एक असं स्पेस दिली आहे, प्लस गार्डन वगैरे. आणि असं इथं मोठे मोठे असे पेंटिंग्स आणि मूर्ती असे बनवलेत. एक्सप्लोअर करते आता मी, बघते की पुढे काय काय आहे. खूप मोठं असं गार्डन आहे. आय थिंक प्ले झोन पण इकडे. सगळ्यात पहिला आपण प्ले झोनमध्ये जाऊया आणि बघूया. मला नाही वाटत या टायमाला कोण आलंय. सगळे ॲक्च्युली छोटे पोरं तर रात्रीच येतात आणि पॅरेंट्सांना घेऊन रात्रीच येतात. तर मग आता आपण बघूया. गार्डन दिसलं, पण गार्डनमध्ये कोण आहेच नाही. आपण एकदम सकाळी आलो म्हणून इथं गार्डनमध्ये कोण दिसणार नाही. ओ माय गॉड, सापशिडी आहे. सापशिडी असतं ना स्नेकवाला गेम, तो इकडे असं त्या लोकांनी हे केलाय. पण आता तर पावसामुळे पूर्ण असं खराब झालं. ॲक्च्युली या गार्डनमध्ये सगळं आहे. असं बास्केटबॉलचं आहे, क्रिकेटसाठी आहे, छोट्या पोरांसाठी स्लाईड वगैरे गार्डन आहे. प्लस इथे स्विमिंग पूल पण आहे. आणि इथे स्विमिंग पूल जर तुम्हाला 1 आवरसाठी यायचं तर तुम्ही 100 रुपीज देऊन इथं 1 आवरसाठी स्विमिंग वगैरे करू शकता. प्लस क्लब पण आहे, जर तुम्हाला लावायचं तर इथं लावू शकता. पण इथं 100 रुपीज देऊन तुम्ही 1 आवरसाठी स्विमिंग करू शकता, हे मी त्यांनाच आता विचारलंय. सो आता आपण हे गार्डन वगैरे तर बघितलं, हे बीच वगैरे पण बघितलं. आता आपण दुसरीकडे जाऊया, दुसऱ्या साईडला जिथं स्विमिंग पूल आहे. आणि दुसरं पण काय आहे ते मला पण नाही माहिती. आपण ते एक्सप्लोर करूया पहिलं आणि पूर्ण गार्डन फिरूया, नाही तर 10 वाजायच्या आधी हे बंद होतं.
स्विमिंग पूलमध्ये पाणी असेल पण इथं पाणीच नाही आहे. बट मला स्विमिंग पूल बघणं असं एकदम असं मस्त वाटतं. मग मी इथं बघायला आले पण इथं पाणीच नाही आहे. मला वाटलं हा पार्क जो सेंट्रल पार्क आहे, मला वाटलं की वंडर पार्क सारखा असेल, त्याच्यामध्ये राईड्स वगैरे असणार. आणि मी बघितलेलं यूट्यूबला व्हिडिओ, पण मला असं होप्स होते की काहीतरी असेल एकदम न्यू असं वंडर पार्क सारखं, पण इथं काहीच नाही आहे. ठीक आहे, आता गार्डनमध्ये तर खेळू नाही शकत, पण असं थोडंसं चिल करते मी. तर बसते, बघू काय असं विचार आला तर लिहिते आणि टाईमपास करूया आता. कारण की अजून खूप टाईम आहे माझ्याकडे, 10 वाजायला अजून खूप टाईम आहे. तोपर्यंत तर मी एक्सप्लोर करू शकते, पण मला परत इकडे गार्डनमध्ये यायला लागेल. 5-10 मिनटं अशी बसते मी इथं गार्डनमध्ये आणि मग नंतर पूर्ण एक्सप्लोर करते पुढचं. तुम्हाला आवडेल का नाही, पण मला असं वाटतं पीससाठी तर हे चांगले आजूबाजूला एरिया असेल तर आपल्या. कारण की मी एवढ्या लांबून आले, आणि जर आपण आपल्या घराच्या बाजूला असं काय असेल तर तुम्ही तिथेच जाऊ शकता. मला वाटलं असं सेंट्रल पार्क आहे तर खूप असं मस्त असेल, जसं वंडर पार्क खूप जास्त फेमस झाले त्या राईड्स वगैरेनी. पण इकडं असं काय नाही. आय थिंक त्या लोकांनी केलं पाहिजे, कारण की तोपर्यंत हे एकदम असं फेमस नाही होणार. लेट्स गो. एवढंसंच गार्डन आहे, काय हाय तर नाही एकदम असं फनी, म्हणजे एकदम असं मस्त. पण आय थिंक इथं लाइटिंग वगैरे, त्यांनी फाउंटेन शो वगैरे ठेवला पाहिजे, तर जरा त्या या सेंट्रल पार्कला शोभा यायला असं चांगलं दिसेल. असं बोलायला गेलं तर नेचरसाठी खूप मस्त आहे. जी ग्रीनरी आहे, मला तर ॲक्च्युअलमध्ये ही जी ग्रीनरी आहे तीच एकदम खूप जास्त आवडली आहे. कारण की आणि पावसाळ्यात मध्ये एकदम असं मस्त स्मेल पण येतं आणि एकदम असं ग्रीन ग्रीन वाटतंय. मग इथं मस्त वाटतं एकदम असं पीस बसायला एकटं. हे झाड पण असं मध्ये ठेवलंय, खूप असं भारी वाटतंय. सो गाईज, हाच होता माझा आजचा व्लॉग. आणि आज घनसोलीचा मी जो शूट केला आहे, मी काय नाही करू शकत इथे, एवढंच आहे फक्त असं दाखवण्यासारखं. पण हा आय थिंक सो नवी मुंबईमध्ये फेमस आहे असं वॉकिंगला वगैरे. पण इथं काय आहे नाही म्हणून मला काय जास्त आवडलं नाही. पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं काहीतरी युनिक बघूया, जिथं सगळ्यांना असं आवडेल, प्लेस पण असं व्हिजिट करायला आणि मला पण आवडेल. सो या दॅट्स इट फॉर द डे गाईज. आय होप तुम्हाला आवडला आहे. मी कन्सिस्टन्सी ठेवायचं ट्राय करेल, पण हा व्हिडिओ शॉर्ट असणार, सो मी काय नाही करू शकत याला. आणि आपण आता इथंच व्लॉग एंड करूया गाईज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.